नमस्कार. अधिकारी विद्यार्थी संचलित भरारी अकॅडमी पुणेमध्ये मी सौरभ पिसाळ आपले स्वागत करतो. या ठिकाणी आपण गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा मोफत टेस्ट सिरीज सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. भरारी अकॅडमी नावाचे आपले टेलिग्राम चॅनल आहे. त्या चॅनलवरती सर्वांसाठी मोफत टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे. तुमच्या सर्व मित्रांना, तुमचे काही ग्रुप्स असतील जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, जे अपकमिंग विद्यार्थी आहेत ज्यांना अधिकारी व्हायचे MPSC UPSCच्या माध्यमातून, तर त्यांनाही तुम्ही सुचवा, ग्रुपचं नाव सुचवा, ग्रुपची लिंक शेअर करा आणि चॅनल फॉलो करायला सांगा. आज आपण पहिली टेस्ट घेतलेली आहे आणि या टेस्टचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी होणार आहे. तत्पूर्वी श्री अक्षय जाधव सर, ज्यांना 2017मध्येच एक्साईज इन्स्पेक्टर म्हणून ते सेवामध्ये रुजू झाले होते आणि मागच्या वर्षीच्या रिझल्टमध्ये त्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून महाराष्ट्रात रँक 52 आलेला आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी पेपर कसा सोडवावा त्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करतील. श्री अक्षय जाधव सर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विषयानुसारच एक्सप्लेनेशन होणार आहे. फक्त मी 5 मिनटं म्हणजे एक्झाम हॉलमध्ये बसल्यानंतर आपण प्रथम कसं ॲपेअर व्हायला पाहिजे आणि कसा पेपर सोडवायला पाहिजे यासाठी 5 मिनटं फक्त मी सांगतो. तर सगळ्यात प्रथम पेपर आल्यानंतर तुम्ही जो पेपर उघडताना जर फॅक्च्युअल प्रश्न असेल तर तुमचा एक हात हा डावा हात ह्या साईडला असावा क्वेश्चन पेपरवर आणि उजवा हात हा, म्हणजे समजा एकचं उत्तर 2 असेल तर तुम्ही इथं 2 टिक करून परत इकडे 2 टिक करायचं नाही. त्यात तुमचे जे मिली मायक्रोसेकंड जे वाया जातात त्याचा तुम्हाला इकडे दुसरा क्वेश्चन गणित सोडवताना फायदा होईल. म्हणजे समजा एकचं उत्तर 2 आहे तर फक्त गोल करताना चुका न होई म्हणून एकचं मनात बोलायचं आपलं 1 2 1 2 2 3 2 3 3 4 4 4, म्हणजे जेणेकरून तुमचा इकडचा वेळ वाचेल. हा पेन हा हात इथे तेव्हाच न्यायचा जेव्हा तिथे जोड्या लावा किंवा मल्टिपल सेंटेन्स असतील आणि तुम्हाला एलिमेंट करायचं असेल तरच तुमचा हात उजवा हात त्या क्वेश्चन पेपर गेला पाहिजे. नाहीतर तुमचा डावा हात 2चं 2 3चं 3 हे तुम्ही मनात बोलून केलं पाहिजे. त्यामुळे तुमचा खूप टाईम वाचेल आणि तुम्हाला गणित सोडवायला जे ॲप्टिट्यूडचे 10 प्रश्न तुमचे कव्हर होतात ते तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्याचा टाईम वाढवता येईल. 10 प्रश्नाचे तुमचे 12 प्रश्न होतील. आणि सगळ्यात प्रथम तुम्ही पेपर सोडवला तर पहिलं काही सायन्स आलं आहे किंवा काय आलं आहे तुम्हाला अवघड वाटत असेल, ही राज्यसेवा नाही. कंबाईनला तुम्ही म्हणजे पहिला क्वेश्चनपासूनच चालू व्हा. तुम्ही दुसरा शोधणार, परत 15 पुढच्या पॉलिटीला शोधणार, त्या शोधण्यात तुमचे वेळ वाढतील. तो तुम्हाला कधी ना कधी फेस करणंच आहे. मग तुम्ही 60 मिनटात तुम्हाला 100 प्रश्न जर सोडवायचे असतील तुम्ही पहिल्यापासून जा आणि जो काही निर्णय घ्यायचा मी पुन्हा येऊन मागे प्रश्नावर टिक करेल हा अप्रोच ठेवू नका. म्हणजे समजा तुम्हाला 2 मध्ये कन्फ्युजन असेल तुम्ही तो जिथे काय निर्णय घ्यायचा आहे तो ठेवा. आणि दुसरी गोष्ट कंबाईनला पाठांतराची गरज आहे, खूप जास्त गरज आहे. कारण का माहिती आहे का, फॅक्च्युअल ओरिएंटेशन जास्त वाढलेलं सुद्धा आहे आता. आणि गट ब आणि गट क एकत्र आल्यामुळे आता तर उलटं फॅक्च्युअल जास्त वाढेल. म्हणजे 15 पैकी 10 प्रश्न सोपे येतील, 5 प्रश्नच मिडियम टू टफ लेवलला येतील. त्यामुळे तुम्हाला फॅक्च्युअल ओरिएंटेशनकडे जरा थोडं जास्त वळलं पाहिजे. आता समजा काही गोष्टींच्या पाठांतर असं कुठलाही प्रश्न वाचताना पहिले ऑप्शन बघायचे नाहीत. म्हणजे तुम्हाला जर समजा याची महसूल समितीची स्थापना कधी झाली जर तुम्हाला ते माहिती असेल तुम्ही आधी लगेच बघायचं, मनात विचार करायचा आणि लगेच मग खाली ऑप्शनकडे व्हायचा. आणि हा अप्रोच ठेवायचा आणि अभ्यास करताना की मला ऑप्शन बघून उत्तर येईल, ऑप्शन बघून अजून कन्फ्युजन क्रिएट होतं. त्यामुळे ऑप्शन बघून उत्तर येईल हा अप्रोच ठेवू नका. तर हेच माझं म्हणणं आहे. इथून पुढे फक्त तुम्ही कुठेही एक्झाम हॉलमध्ये बसलात तर फक्त 1चं 2 2चं 3 हा उजवा हात तेव्हाच इथे न्यायचा जेव्हा तुम्हाला मल्टिपल सेंटेन्स असतील आणि जोड्या लावा वगैरे असतील, इलिमिनेशन करायचं असेल तेव्हा. नाहीतर त्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला उरलेले प्रश्न सोडवता येतील. ठीक आहे. इथून पुढे मग त्या विषयाचे फॅकल्टी एक्सप्लेनेशन मला प्रोव्हाइड करतील. थँक्यू. रणवर सर घेतील. नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव अक्षय खाडे आणि भरारी अकॅडमी तुमचं स्वागत आहे. विज्ञान म्हटलं की थोडी भीती वाटतेच आणि ही सगळ्यांनाच होती, आम्हालाही होती सुरुवातीला अभ्यास करताना. पण थोडा काळ त्यावर वेळ घालवल्यामुळे थोडीफार जी आता आम्हाला थोडं ज्ञान आलं आहे ते तुमच्यासमोर मांडतो आहे. विज्ञान आता बघा, प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर आम्ही हा पहिल्यांदा हेतुपूर्व पहिले 15 प्रश्न विज्ञानचे ठेवले. आता
खूप वेळा कधी कधी क ड हा सेट येतो आणि कधी कधी सुरुवातीलाच 15 क्वेश्चन हे विज्ञानचे येतात. त्यानंतर आपण आपला हा एक माइंडसेट झाला असतो की पानं पलटा आणि पॉलिटी हिस्ट्री कुठं सापडते तिकडे जावा. पण कंबाईनला कशी स्ट्रॅटेजी अवलंबावी, जसं अक्षय सरांनी सांगितलं की बघू नका कोणता सेट आहे, चालू करा, फ्रॉम क्वेश्चन 1 चालू करा. तसंच विज्ञान जरी आलं तुम्ही बघू नका कोणता सब्जेक्ट आहे वगैरे, चालू करा. विज्ञान आलं त्याला सामोरं जा. आता विज्ञानचा अभ्यास करताना आता हा मी पेपर सेट करताना आम्ही गेली एक 5 पेपर म्हणजे खरं सांगायचं झालं तर लॉकडाऊन नंतर हा क्वेश्चनचा पॅटर्न खूप बदलला आहे. लॉकडाऊन नंतर जे 5 पेपर झाले गट ब आणि गट क चे, ह्यांचं आम्ही एक चांगल्या प्रकारे ॲनालिसिस केलं आणि त्या पद्धतीने हे क्वेश्चन सेट केलेत. जर आता ह्यामध्ये विज्ञानामध्ये बघता 15 क्वेश्चन असतात, बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. बायोलॉजीचा विचार करता हे आत्तापर्यंत त्यांनी 9 ते 10 प्रश्न, कधी कधी 10 प्रश्नसुद्धा टाकलेले आहेत आणि राहिलेले 3-2 किंवा 2-3, कधी कधी 9 टाकलेत आणि 3-3 असं त्यांनी डिस्ट्रीब्युशन ठेवलेलं आहे. त्या 9मध्ये 9चा तर तुम्ही बारकाईनं विचार केला. आता टॉपिक्स तर भरपूर आहेत सर. आता मला असं वाटतं की सगळेजण इथं भस्केचं पुस्तक वापरत असतील, भस्के सरांचं. मग त्यामध्ये जर बघितले तर तुम्ही 17 टॉपिक हे बायोलॉजीमध्ये आणि रोगांचे एक 5-6 टॉपिक म्हणजे झाले हे 23 टॉपिक. त्या 23 टॉपिकचा अभ्यास करताना जर तुम्ही हे 5-6 प्रिव्हियस इयर पेपर जर ॲनालिसिस केले तर तुम्हाला दिसून येईल की आपले महत्त्वाचे टॉपिक हे प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण आणि वनस्पतीशास्त्र हे टॉपिक आहेत. ह्यांना खूप जास्त वेटेज दिले त्यांनी. म्हणजे प्रत्येक पेपर जर तुम्ही ॲनालिसिस केला गेले तर ॲव्हरेज 3 प्रश्न हे त्यांनी प्राणी वर्गीकरणाला म्हणजेच आपले किंगडम ॲनिमलिया या प्लांट क्लासिफिकेशनसाठी ॲनिमल क्लासिफिकेशनसाठी त्यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर प्लांट क्लासिफिकेशन आणि बॉटनी जे वनस्पतीशास्त्र आपण म्हणतो, जो की त्यांनी एकच चॅप्टर दिलेलं आहे भस्के सरांच्या पुस्तकामध्ये, त्यावर खूप जास्त प्रश्न येतात. हे 3 टॉपिक झाले. आणि मग राहिलेले पोषण, ग्रंथी, त्याचबरोबर रक्त, त्यानंतर उत्सर्जन सिस्टीम, ह्या टॉपिकवर एक आणि हे प्रश्न पडतात. त्याचबरोबर पेशींच्यावर प्रश्न पडतात. आणि राहिलेले 3 प्रश्न हे ती कंपल्सरी 2 ते 3 प्रश्न रोगांवर टाकतात. त्यातला एक असतो वनस्पती रोग, जे तुमचे बॉटनीतनं काही कव्हर होतात, वनस्पतीशास्त्राच्या टॉपिकमधून कव्हर होतात. पण काही प्रश्न ते असे रोग कन्सिडर करून जवळपास ते 3 प्रश्न टाकतात. रोगाचे 3 प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाचे 1 प्रश्न, वनस्पतीशास्त्राचे 2 प्रश्न आणि प्राणी वर्गाचे 2 प्रश्न आणि राहिलेले हे एखादा प्रश्न ह्या सगळ्यामधून घेतात. मग हे जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळेल की बायोलॉजी किती खूप मोठं आहे, पण त्यातून तुम्ही एक असा सारांश काढून योग्य प्रकारे स्मार्ट अभ्यास करू शकता. आता बघा, आता आपण पहिला प्रश्न बघतोय. जास्त तुमच्याकडं तर माझ्याकडे उत्तरपत्रिका आणि प्रश्नपत्रिका या दोन्ही गोष्टी असतील असं मी गृहीत धरतो. पहिला प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. रक्ताचा साधारणतः pH हा 7.35 ते 7.45 म्हणजेच अल्कली असतो. हा खूप फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. तुम्हाला माहितीच असलं पाहिजे की आता pH ह्यात काही गोष्टी बदलू शकत नाहीत. रक्ताचा pH हा ॲव्हरेज 7.3 ते 7.4. आता काही वेळेला ही वाक्य रक्ताचा pH हा 7.4 असतो, 7.5 असतो, 7.3 असतो, असं आलं तर बरोबर घेऊन जायचं. आम्ही हा डाटा असं टाकलं की हा युनिव्हर्सल डाटा आहे. तुम्ही खूप सर्च केल्यानंतर मिळेल की 7.35 ते 7.45. त्यामुळे हे वाक्य खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यानंतर आता दुसरा आहे, रक्ताचा अल्कली गुणधर्म हा बायकार्बोनेटमुळे असतो. आता रक्ताचा अल्कली गुणधर्म हा बायकार्बोनेटमुळे असते सांगितले. त्यासाठी आपण इथं त्यांनी विश्लेषणमध्ये बघू शकता. रक्ताच्या 2 घटक असतात. एक असतो प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव्य आणि दुसरा असतो रक्तपेशी म्हणजे ब्लड सेल्स. प्लाझ्मा म्हणजे काय, तर प्लाझ्मा हा जवळपास रक्ताचा 55% भाग हा रक्ताचा असतो. प्लाझ्मा हा 55% भाग असतो आणि राहिलेला ब्लड पेशी असतात. त्यामध्ये 3 टाईप, RBC, WBC आणि प्लेटलेट्स. आता खरं गोष्ट बघायला गेली तर रक्तद्रव्यामध्ये 90% हे पाणी असतं, 7% हे प्रोटीन म्हणजे प्रथिन असतं आणि इतर 3% असतं. रक्तद्रव्य जे आपण हे घटक बघितले, मेन काम ह्याचं काय कार्य असतं, वहन करणे. कशाचं वहन करणे, तर फॅटी ॲसिड्स आले, अमायनो ॲसिड्स आले, इतर गॅसेस आले. आता ह्या इतर गॅसेसमध्ये CO2चे वहन करणे हे त्याचं खूप महत्त्वाचं कार्य आहे. आणि ह्या CO2चं वहन करताना ते ॲज अ CO2 करू शकत नाही, ते कोणत्या तरी स्वरूपात वहन करतं. ते कोणत्या स्वरूपात करतं, तर बायकार्बोनेटमध्ये. बायकार्बोनेट म्हणजे SCO3-. आता हे बायकार्बोनेटचे वहन करण्यासाठी बायकार्बोनेट हे CO2चे वहन करतं. या बायकार्बोनेटमुळेच हा बायकार्बोनेट इटसेल्फ बेसिक असतो, म्हणजे तो अल्कलाईन असतो. आणि ह्या बायकार्बोनेटमुळेच आपल्या रक्ताचा हा pH थोडासा अल्कलाईन असतो. म्हणजे हे जे दुसरं वाक्य आहे, रक्ताचा अल्कली गुणधर्म हा बायकार्बोनेटमुळे असतो. तर बायकार्बोनेटमुळे का असतो,
तर ते CO2चं वहन करतं. HCO3 हे इटसेल्फ एक अल्कलाईन आहे, त्यामुळे हे तुम्हाला माहिती पाहिजे. बायकार्बोनेट, आता बायकार्बोनेट हा एक बेसिक झाला. हा बायकार्बोनेट दुसऱ्या कसल्या कोणत्या कंपाऊंडबरोबर वहन करून सोडियम बायकार्बोनेट, जसं की आपण बेकिंग सोडा बघतो, हे असं सोडियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम बायकार्बोनेट असे वहन करतात. त्यामुळे हा सोडियम बायकार्बोनेटमुळे रक्ताचा pH बेसिक असतो, हे आपण लक्षात ठेवा. आता दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणास वनस्पतीशास्त्राचा जनक म्हटलं जातं? आता हा खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही शॉर्ट ट्रिक्स करा, काही करा, कसं करा. आता 2 आहेत. आता आपण पहिला ऑप्शन बघितला, मुद्दाम हा ॲरिस्टॉटल ठेवला, कारण की आपल्याला माहिती आहे ॲरिस्टॉटल म्हटलं की आपल्याला लक्षात काय येतं की ह्या व्यक्तीने प्रथमतः सजीवांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. ॲरिस्टॉटल. मग याचा अर्थ काय झाला? सजीवांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ त्याला मी एक शॉर्टकट किंवा ट्रिक एक तयार केली ती BZ, म्हणजे BZ. ॲरिस्टॉटल BZ आहे. ॲरिस्टॉटल BZ म्हणजे काय? B म्हणजे बायोलॉजी, म्हणजे ॲरिस्टॉटलला फादर ऑफ बायोलॉजी, आणि Z म्हणजे झुओलॉजी. ॲरिस्टॉटलला फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झुओलॉजी झाले इथं. आणि त्यानंतर वनस्पतीशास्त्र म्हणजे बॉटनीमध्ये बघितलं, बायोलॉजीमध्ये बघितलं तर 2 असतात, एक झुओलॉजी आणि एक बॉटनी, अशा 2 गोष्टी असतात. मग BZ बॉटनी आणि झुओलॉजी हे झाले ॲरिस्टॉटल जनक. आणि जो थिओप्रॅसिस्ट असतो, थिओप्रॅसिस्ट आहे हा 3 गोष्टीसाठी जनक म्हणून मानला जातो. आता आम्ही हे तुमच्यासारखंच अभ्यास करत आम्ही केलेलं आहे, त्यामुळे लहान जशा ट्रिक्स जमतील तसं लक्षात ठेवलेलं. मग आता आम्ही ह्याला ट्रिक लक्षात ठेवलेली टेपव, टेरिडोफाइट्स, पर्यावरण आणि वनस्पतीशास्त्र. मग टेपव, थिओप्रॅसिस्ट कशाचा जनक आहे तर टेपव, टेरिडोफाइट्स, पर्यावरण आणि वनस्पतीशास्त्र. म्हणजे इथं तुमच्या 2 गोष्टी क्लिअर झाल्या. बायोलॉजीमध्ये बॉटनी आणि झुलॉजी हे यांचे फादर कोण आहेत हे क्लिअर झाले. त्याचप्रमाणे प्रश्नाकडे जर आलो आपण तर बघा, आम्ही त्यासाठी असं ठेवलं आहे की खालीपैकी कोणास वनस्पतीशास्त्राचा जनक म्हटलं जाते? ॲरिस्टॉटल हा जनक कशाचा आहे? फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झुलॉजी. आणि थिओप्रॅसिस्ट हा टेरिडोफाइट्स, पर्यावरण आणि वनस्पतीशास्त्र. आता कार्ल लिनियस आणि व्हिटाकार हे त्यांनी ह्याच्या पुढे जाऊन काम केलेलं आहे. म्हणजे हे वनस्पती आणि प्राणी हे डिवाईड झाल्यानंतर त्यांनी पुढे जाऊन प्राणी आणि वनस्पती ह्यांचं कसं क्लासिफिकेशन केलं, ह्यानुसार हे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे क्लासिफिकेशन केलं आहे. कार्ल लिनियस हा फेमसली नोन फॉर 2 किंगडम सिस्टीम किंवा आर्टिफिशियल क्लासिफिकेशन सिस्टीम असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर थिओप्रॅसिस्ट अजून एक लक्षात आलं की त्याला एन्शियंट प्लांट टेक्नॉलॉजीचा फादर असंही म्हणतात. थिओप्रॅसिस्टला आपण बघितलं तो वनस्पतीशास्त्राचा पण फादर आहे, आणि एन्शियंट प्लांट टॅक्सॉनॉमी ह्याचासुद्धा त्याला जनक म्हटलं जातं. हे अशा समजणे आहेत, हे अशा माहितीच असणं गरजेचं आहे. ह्यासाठी तुम्हाला ज्ञान किंवा जे समजून गोष्टी समजतील, विचार करून समजतील, ह्या अशा गोष्टी नाहीत. एकतर माहिती आहेत किंवा नाहीत. त्यामुळे अशा क्वेश्चनमध्ये एकतर माहिती आहे तर माहिती असेल किंवा नाहीतर त्या अशा गोष्टीमध्ये वेळ घालवत बसायचं नाही, नेक्स्ट जायचं. आता कार्ल लिनियस हा 2 किंगडम सिस्टीम, आणि हा फेमस व्हिटाकार आपल्याला माहिती आहे फादर ऑफ 5 किंगडम सिस्टीम. थर्ड क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या संघातील प्राणी हे राऊंड वर्म्स किंवा खरे वर्म्स म्हणून ओळखले जातात? आता बघा, इथं आला हा प्रश्न ॲनिमल क्लासिफिकेशनचा. आता ॲनिमल क्लासिफिकेशन हा खूप किचकट असं, मी तर सुरुवातीला खूप मला किचकट जाणवला अभ्यास करताना, पण जसं जसं तुम्ही अभ्यास कराल त्यानंतर एका चार्टवर, एका पानापुरताच हा टॉपिक आहे. तो एक तुम्ही चार्ट, मी आता इथं चार्ट दाखवू शकलो असतो पण त्याचा तो नाही. आज संध्याकाळपर्यंत एक ॲनिमल क्लासिफिकेशनवर एक सुंदर व्हिडिओ बनवून टाकतो. एक चार्ट, आता ॲनिमल क्लासिफिकेशनचा अभ्यास करताना आपल्याला संघ महत्त्वाचे आहेत, म्हणजे किंगडम महत्त्वाचे आहेत. तर किंगडम चालू केले आपण पोरीफेरापासून ते खालीपर्यंत आहेत आपल्याला कॉर्डाटापर्यंत, हे एवढे आपण असे सगळे किंगडम पाठ करतो. आणि ज्याचे किंगडम स्ट्रॉंग असतील ना त्याला त्यातले त्यांचे उपसंघ, त्यांचे क्लासेस, त्यांचं गण म्हणजेच वर्ग आणि ऑर्डर, वर्ग आणि गण हे तुम्हाला सोपे जातील. किंगडम, आता एक साधी ट्रिक आहे, मी अशी लक्षात ठेवली, तुम्ही भरपूर वेळा तुम्ही ऐकली पण असेल. आता आपल्याला माहिती आहे, मी हा थोडा वेळ घेतो कारण की पुढले 2 क्वेश्चन आपल्या ह्याच्यानंतर खूप सोपे जातील जर मी ट्रिक सांगितली तर. आणि इथून पुढे येणाऱ्या आता ज्या बाकीच्या आपल्या टेस्ट होतील 2, 3, 4, 5 त्यात पण हे 3 प्रश्न असतील, 4 असतील, 2 असतील, ते पण तुम्हाला सोडवायला सोपे जातील. आता आपण संघ बघतोय. संघ म्हणजे आले किंगडम. सुरुवात कशापासून तुम्हाला पोरीफेरापासून सुरुवात होते आणि संपतं कॉर्डाटापर्यंत. तर मी लक्षात कशी ठेवली आहे बघा. पोरी म्हणजे पोरीफेराचं पोरी सिंगल प्लेट अशीच आण. हसण्यासारखं आहे, उलट ह्यातूनच समजतं. पोरी सिंगल प्लेट अशीच आण, अरे मला इथेच हवे. आता तुम्हाला वाटेल की ह्यातून कसं ट्रिक, तर सोपं आहे बघा. पोरी म्हणजे पोरीफेरा, पोरी सिंगल म्हणजे सिलेंट्राटा किंवा आत्ताच्या काळी निडाऱ्या म्हणतात. पोरी सिंगल, प्लेट हेल्मेंथस, अशीच ॲस्केल हेल्मेंथस.
पोरी सिंगल प्लेट अशीच आण. आण म्हणजे ॲनिलिडा, अरे आर्थ्रोपोडा, मला मोलुस्का, इथेच इकॅनोडर्माटा, हवे हेमिकॉडॉटा, इथेच हवे हेमिकॉडॉटा झाला. आणि त्यानंतर राहिलेला तो टेनोफोरा. खूप लहान संघ आहे टेनोफोरा, म्हणजे ते तुम्ही सेपरेट लक्षात ठेवू शकता. आपल्या या ट्रिकमध्ये आता तुम्ही बसत नाही, तुम्ही स्वतःची ट्रिक करून ते टेनोफोरा बसू शकता. बघा मग आता हे ज्याचं फास्टपणे लक्षात राहील ना, म्हणजे पोरी फेरा ते हवेपर्यंत म्हणजे हेमिकॉडॉटापर्यंत, त्यानुसार तुम्हाला बाकीचे शॉर्टकट्स तयार करता येतात. आता त्यामध्ये आपण त्यांचे विविध टाईप्स आहेत, म्हणजे शरीर सममिती, बॉडी सिमेट्री, ते त्यांचे सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे, एकलिंगी आहेत, उभयलिंगी आहेत, त्यांची शरीर रचना कशी आहे, डायलॅटरल आहे, रॅडियल आहे, हे त्यांचे विविध टाईप्स आहेत. त्यानुसार परत त्यांचे एक्झाम्पल्स काय हे त्यानुसार लक्षात राहतील तुम्हाला. आता मी कसे केलेलं आहे, हे पोरी सिंगल प्लेट अशी जाण अरे मला इथेच हवे, यात सिंगल आणि इथेच हे दोन शब्द म्हणजे सिलेंड्राटा आणि इकॅनोडर्माटा हे तुमचे आले रॅडियल सिमेट्रीचे, आर्य सिमेट्रीचे. त्याचबरोबर टेनो पण घ्यायचा. टेनोफोरा हा जो अगदी शेवट आहे तो पण रॅडियल आहे. म्हणजे माझ्या शॉर्टकटमध्ये झालं रॅडियल सिमेट्री म्हणजे काय, पोरी सिंगल इथेच टेनो. आता आपला प्रश्न काय होता इथं, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आपला प्रश्न होता खालीलपैकी कोणत्या प्राण्यातील हे राऊंड वंश किंवा खरे वंश म्हणून ओळखले जातात. आता प्लॅटिहेल्मिंथस, ॲस्केल्मिंथस, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. मी आता तुम्हाला सांगितलं, हा क्रम सांगितला. आता हा क्रम पण बघा, ऑप्शन पण कसे टाकलेत बघा. पहिल्यांदा प्लॅटिहेल्मिंथस घेतले, मग ॲस्केल्मिंथस घेतले, मग ॲनिलिडा आणि मग आर्थ्रोपोडा. हा त्यांच्या इव्हॉल्युशननुसारच हे ऑप्शन घेतले. आता वर्म म्हणलं की हे कायम दोन संघात येतात. वर्म म्हणलं की कायम हे दोन संघात येतात. एक येतो प्लॅटिहेल्मिंथस आणि एक येतो ॲस्केल्मिंथस. ह्या दोन संघात येतात. आता त्यामध्ये प्लॅटिहेल्मिंथसचे 3 टाईप आहेत. एक आला टर्बेलिया, ट्रमॅटोडा आणि सियास्टोडा. त्या सियास्टोडामध्ये एक वर्म येतात आणि ॲस्केल्मिंथसमध्ये एक वर्म येतात. आता तुम्ही म्हणाल की राऊंड वम्स किंवा खरे वम्स हा काय प्रकार आहे. आता जर तुम्ही बारकाईने फक्त ॲस्केल्मिंथस हा संघाचा विचार केला, तर ह्यात सगळे वर्म्स हे राऊंड वर्म्स असतात. म्हणजे राऊंड वर्म्स हे ओळखायचं कसं, तर हा वर्म्स घेतला, त्याचा क्रॉस सेक्शन घेतला आणि तो जर बघितला तर ते सगळे वर्म हे सर्क्युलर असतात. कुठूनही क्रॉस सेक्शन घ्या, लांबट असतात, दंडाकृती असतात, लांबट असतात आणि त्यांचा क्रॉस सेक्शन कसा घेतला तर ते गोल असतात. ह्यामुळे झाले ते राऊंड वर्म्स. इथे एक पॉईंट आपला क्लिअर झाला. आता दुसरा खरे वर्म्स हे कशावरून ओळखायचे, तर तुम्हाला आता मी म्हणलो प्लॅटिहेल्मिंथस आणि ॲस्केल्मिंथस ह्यामध्ये हे वर्म मोडतात. तर जे प्राण्यांमध्ये आपल्यामध्ये रोग निर्माण होतात, आतड्यामध्ये, पोटांमध्ये, हे वर्म्समुळे रोग निर्माण होतात. त्यामध्ये हे 95% हे या ॲस्केल्मिंथसमुळे होणाऱ्या कृमीमुळे असतं. त्यामुळे ह्यांना खरे वर्म्स म्हणून ओळखले जातात. त्यामुळे तुमचे हे 2 पॉईंट इथे क्लिअर झाले. म्हणजे राऊंड वर्म्स आणि खरे वर्म्स हे ॲस्केल्मिंथसला म्हणले जातं. त्यानंतर ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा हे इव्हॉल्युशननुसारच त्यांचे टाईप्स आहेत, संघ आहेत. हे पुढं आता चौथा प्रश्न, खालीलपैकी कशाचा सुपर क्लासेस म्हणजे पायसेस या गटात समावेश होतो. आता पायसेस म्हटलं की मत्स्यवर्ग आलं. इथे मुद्दा म्हणून आम्ही सगळे फिश टाकलेत. आपल्याला माहिती आहे की पायसेस हा कोणत्या संघात येतो, कॉर्डेटा संघात, म्हणजे त्यांच्या पाठीत कणा असतो, समपृष्ठरज्जू असतात. हा पायसेस हा क्लास आहे म्हणजे वर्ग आहे. या पायसेसमध्ये सगळे मासे येतात. आता हे आम्ही 6च्या 6 मासे टाकलेले आहेत. यामध्ये आता पहिले 2 बघा, आता जेलीफिश आणि सिल्वरफिश. जेलीफिश हा बघितला तर हा छत्रीसारखा दिसणारा एक सिलेंड्राटा या संघात आहे. त्याचबरोबर सिल्वरफिश, कधी जर आपण एखादं अडगळीतनं जुनं पुस्तक काढलं आणि पानं पलताना एखादा किडा असा एकदम उडून बाहेर जातो, तो असतो तो सिल्वरफिश. म्हणजे हा कीटक झाला, म्हणजे तो वर्ग कुठला आला, इन्सेक्टा वर्ग आला. त्यामुळे कोणता आला संघ, आर्थ्रोपोडा झालं. म्हणजे तुम्ही अ आणि ब हे तुमचे जर तुम्ही ह्याच्यातून वजा केले तर राहिलेले ऑप्शन फक्त एकच राहतो, कड इफ. चौथा इथे आहे बघा, जसं लंगफिश, रॅबिट फिश, शार्क फिश आणि डॉग फिश हे कशा येतात, पायसेसमध्ये मत्स्यवर्गात म्हणजे संघ कॉर्डेटामध्ये येतात. आणि जेलीफिशमध्ये हा संघ निराळे सिलेंड्राटा आणि सिल्वरफिश, आर्थ्रोपोडा, इन्सेक्टा. हे आता कळालं. आता त्यानंतर 5वा प्रश्न, जे आता तुम्हाला मी मागाशी ट्रिक सांगितली, पोरी सिंगल प्लेट अशी चाण अरे मला इथेच हवे. यामध्ये सिंगल आणि इथेच आणि टेनो हे कसे आहेत, रॅडियल आहेत. बाकीचे सगळे कसे आहेत, द्विपार्श्वसंमित आहेत. आणि त्यामध्ये पोरी हा फक्त असंमित आहे. म्हणजे पोरी पहिला सुरुवात घ्यायचं असंमित, तिथून सगळे खाली बायलॅटरल घ्यायचे आणि त्यामध्ये फक्त सिंगल इथेच टेनो हे फक्त रॅडियल करायचे या तिघांना. मग त्यानुसार हा प्रश्न सुटतोय. जर तुम्ही हे पोरी सिंगल प्लेट अशी चाण अरे मला इथेच हवे यानुसार सिंगल इथेच टेनो हे फक्त रॅडियलसाठी केलं तर तुम्हाला हा प्रश्न पुढला सुटेल. बघा आता आता
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा असं सांगितलं त्यांनी. संघ टेनोफोरा. आता आपण बघितलं सिंगल इथेच टेनो, त्यामुळं हे रॅडिल हे पहिलं बरोबर. दुसरं पोरीफेरा. सुरुवात कशी असमितपासून होते, त्यामुळे पोरी ही पोरगी असमित आहे. काही करा पण लक्षात ठेवा, कसंही ठेवा लक्षात ठेवा, पोरी असमित. दुसरं बरोबर. ॲनिलिडा. आणि आपण बघितलं आता सिंगल इथेच आणि टेनोफोरा हे सोडून बाकी सगळे बायोलॅटरल. पण इकायनोडर्माटा हे आपल्या शॉर्टकटमध्ये इथेचमध्ये बसतं, ते इथं त्यांनी बायोलॅटर दाखवले. म्हणजे काय झालं, ऑप्शन 4 हा चुकीचा आहे. इथं उत्तर काय पाहिजे, रॅडियल उत्तर पाहिजे. इकायनोडर्माटा हा रॅडियल सिमेट्री आहे. क्वेश्चन आता हे 3, 4, 5 हे आपल्या ॲनिमल क्लासिफिकेशनमधून कवर होतं. त्यानंतर आता 6वा हा आता जीवनसत्व. जीवनसत्व हा पोषण या घटकात येतो. विटॅमिन, तर विटॅमिन ही संज्ञा कोण दिली, तर फुंकने दिली. आपल्याला हा बेसिक माहिती आहे. पण इथं प्रश्न काय विचारले बघा आता, खालीलपैकी कोणते जीवनसत्व H या नावाने ओळखले जाते. खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे विटॅमिन्स किती आहेत, तर A, B म्हणजे A, C, D, E, K आणि बीचे एकूण 8. B1, 2, 3, 5, 6, 7, 9 आणि 12. आता हे असे सगळे विटॅमिन्स आहेत. त्यामध्ये पण आपण 2 प्रकारे बघतो, एक वॉटर सोल्युबल आणि फॅट सोल्युबल. म्हणजे BC हे वॉटर सोल्युबल आहेत आणि AD, EK आणि B12 हे सगळे फॅट सोल्युबल आहेत. म्हणजे वॉटर सोल्युबल फॅट सोल्युबल म्हणजे काय, वॉटर सोल्युबल म्हणजे त्यांचा किती इंटेक झाला आपल्या शरीरात, किती तुम्ही अतिप्रमाण झालं तरी तुमच्या शरीराला इजा होत नाही, कारण वॉटर सोल्युबल आहे ते. आणि फॅट सोल्युबल म्हणजे त्यांचं तुम्ही सेवन नियंत्रित करणं गरजेचं असतं. असं हे AD, EK, B12 आणि BC हे असे आहेत. आता हा प्रश्न बघा, खूपच फॅक्च्युअल. जीवनसत्व H म्हणजे कोणते जीवनसत्व H या नावाने ओळखले जाते, तर ह्याचं उत्तर आहे B7 म्हणजे बायोटीन, ह्याला असं ओळखलं जातं. आता तुम्हाला काय ना माहिती असेल की AD, EK हे लक्षात ठेवायला सोपं आहे, पण बीचे हे 8 कसे ठेवायचे, तर ह्याला पण आम्ही ट्रिक बनवल्यात. म्हणजे जसं जमल तसं आम्ही त्याला ट्रिक बनवल्यात. कॉमेडी आहे थोडी, म्हणजे एका मित्राने बनवलेली, ती पण मला आवडली, मग तुम्हाला ते शेअर करतो. आता त्यानं कसं केलं आहे बघा, B1 to B12. थारा नको म्हणजे था म्हणजे थायमिन, रा म्हणजे रायबोफ्लोविन. थारा नको पिंट्याला असं केलं आहे. थारा नको म्हणजे निकोटोनामाइन B3 आणि निको पिंट्याला B5 पेंटामाइन आणि B6 पायरिडिक्सिन. थारा नको पिंट्याला पायरीवर बॅटने फोकळली असं केलं. थारा नको पिंट्याला पायरीवर बॅटने फोकळे. पायरीवर म्हणजे पायरोडॉक्सिन B6. बॅटने म्हणजे बायोटीन B7 आणि थारा नको पिंट्याला बॅटने फोकळले. फो म्हणजे फोलिक ॲसिड B9 आणि को म्हणजे कोबालामाइन B12. हे अशा पद्धतीने तुम्ही कशीही करून तुमच्या पद्धतीने हे लक्षात ठेवा. आता ह्यातलं B7 आता हे त्यांनी स्पेसिफिक विचारले. B7ला काय म्हणतात, बायोटीन. तसेच बाकीचे पण विचारू शकतात की B1ला काय म्हणतात, B2ला काय म्हणतात. जसं आता ह्यामध्ये B7चं मी थोडं स्पेसिफिकेशन सांगते बघा. B7ला बायोटीन आणि हे फॉर्मरली नोन एज विटॅमिन H. हे नंतर त्यांनी B7 नाव ठेवले. आधी विटॅमिन H आणि को एन्झाईम R ह्या नावाने ओळखलं जायचं. हे त्यांनी नंतर ते B7 हे सगळे बीच्या अंडर क्लासिफाईड केलेत आणि हे त्यांनी B7 याला नाव दिले. त्याचं मुख्य कार्य काय, तर त्वचा आणि केसाचे संरक्षण. त्याचबरोबर ह्या भावामुळे कोणता रोग होतो, तर ॲलोपेसिया केस गळणे आणि ॲक्ने वल्गरिस म्हणजे याला त्वचारोग म्हणतात. त्यानंतर आहे 7वा प्रश्न, जागतिक मधुमेह दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो. खूप फॅक्च्युअल प्रश्न आहे. आता हा प्रश्न विचारण्याचे कारण काय, तर 2022मध्ये 14 नोव्हेंबरला ह्याचं उत्तर आहे 14 नोव्हेंबरला एक रिपोर्ट आलेला की भारत हा डायबिटिक्सची कॅपिटल आहे आणि 17% डायबिटिक्स लोक हे भारतात आहे. म्हणजे असे हायलायटेड क्वेश्चन्स न्यूज असतात, त्याच्यामुळे हा क्वेश्चन ड्रॉ होऊ शकतो. आणि सायन्सचा अभ्यास करताना तुम्ही जेणेकरून एक खूप वर्षातले एक दिवस आहेत जे तुम्हाला करंटमध्ये उपयोगाला पडतील, कुठल्या याच्यात उपयोगाला पडतील, पण एक सायन्समध्ये असा एक क्वेश्चन कधी कधी ते टाकतात. जागतिक हृदय दिन 29 सप्टेंबर असे वगैरे हृदय दिन. त्यानंतर हे बाकीचे ऑप्शन आहेत. 14 जून हा वर्ल्ड ब्लड डोनर डे म्हणून ओळखला जातो. त्याचबरोबर 1 डिसेंबर हा आपल्याला माहिती आहे की एड्स दिन. असे वेगवेगळे दिवस जे हायलायटेड दिवस आहेत ते तुम्ही पाठ करणे गरजेचं आहे. हे कधीही विचारू शकतात आणि हा क्वेश्चन फॅक्च्युअल आहे. एकतर तुम्हाला येणार किंवा नाही येणार. मग जर यायचं असेल तर थोडं पाठांतराची गरज आहे. रट्टा हा ना पण करा. त्याचबरोबर हेड रॉट. 8वा प्रश्न, हेड रॉट हा कवकजन्य रोग कोणत्या पिकांवर पडतो. आता ह्यात कन्फ्युजन भरपूर जणांचं झालं असेल 3 आणि 4मध्ये. काहींनी रेड रॉट असं समजून ऊस मारला असेल, तर हेड रॉट. आता हा लक्षात कसा ठेवायचा हेड रॉट. आपण बघतो सूर्यफुलाचं असं वर असं तोंड असतं, हेड असतं आणि त्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं. सूर्यफूल असं दिशा बदलतो सूर्यानुसार वगैरे असं, मग त्याचं काय असं वर हेड असतं, त्यामुळे सूर्यफुलाचा हेड रॉट असं लक्षात ठेवायचं. रेड रॉट ऊसाचा आपण बघतो, पायनॅपल डिसीज, हेड रॉट असे भरपूर डिसीज बघतो. त्या डिसीज हा खूप
वनस्पती डिसीज म्हणजे वनस्पतींचे रोग हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या जो वनस्पतीशास्त्र नावाचा जो सायन्समध्ये जो टॉपिक आहे त्यामध्ये हे जे न्यूट्रियंट्स आणि हे डिसीज हे 2 पॉईंट्स खूप महत्त्वाचे आहे. ह्यावर खूप प्रश्न असतो दरवर्षी असतो. जसं की आता मागल्या वर्षी भुईमुगचा टिक्का पडलेला आहे एकदा. म्हणजे असे जर तुम्ही त्यामध्ये एक मस्त चार्ट दिला आहे भस्के सरांच्या पुस्तकामध्ये, तो जर चार्ट तुम्ही चांगला केला तर खूप फायदा होईल. आणि उलट प्रश्न विचारतात तर हेड रॉट हा कशामुळे रोग होतो, तर कुठल्या पॅथोजनमुळे होतो, तर हा फंगल पॅथोजनमुळे होतो, स्क्लेरोटिना स्क्लेरोटिरोयम. आपल्याला हे गट कला तर बघितलं तुम्ही तरी काय रोगाचं असं सायंटिफिक नाव विचारलेलं. म्हणजे ही जी महत्त्वाचे रोग आहेत ना त्यांचं काहीतरी ट्रिक करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि नाही जमलं तर कधी जे सायंटिफिक नेम असतात यांचं उत्तर कधी त्यांची आपली बघतो की सायन्समध्ये जनरली उत्तर ही एक असतं किंवा जे उत्तर लांब असतं ते असतं. म्हणजे काही जमलं नाही तर ह्या गोष्टी तुम्ही अवलंबच्या. त्याचा कसा उपयोग होतो त्याचा 2 प्रश्नानंतर कळेल तुम्हाला. आता 9वा प्रश्न, जगामध्ये स्वाईन फ्लू या रोगाचा संसर्ग सर्वप्रथम कोणत्या देशात झाला. आता खूप साधा प्रश्न आहे हा, पण खूप सोपा प्रश्न आहे. आता गेले 2021 आणि 22चे पेपर बघता त्यांनी जरा थोडी डिफिकल्टी लेवल खाली आणले, पेपर इझी ठेवलेत, मुलांना सहजासहजी 70चा प्लस स्कोअर पडायला लागलेत. त्यामुळे असे प्रश्न आले तर ते चुकवायचे नाहीत. तुम्हाला माहिती आहे चीन, मलेशिया, नायजेरिया, आता पहिल्यांदा संसर्ग कधी झाला स्वाईन फ्लूचा, तर 2009मध्ये मेक्सिको किंवा नॉर्थ अमेरिका. USA आलं तरी बरोबर लिहायचं इथं, मेक्सिको नसला USA आला, तुम्ही म्हणाल मेक्सिको नाही प्रश्न कॅन्सल होतो, तर नाही, हा नॉर्थ अमेरिका, USA, मेक्सिको आणि कॅनडामध्ये थोडाफार ह्याचा प्रादुर्भाव झालेला होता 2009 साली. आता चीन, मलेशिया आणि नायजेरिया हे ऑप्शन टाकण्यामुळे कारण का, चीन आता आपण बघितला कोविड हा चीनमध्ये झाला, मलेशियामध्ये निपाह रोग आणि नायजेरियामध्ये आपण झिका, ह्या 3 देशांमध्ये हे व्हायरस हे त्यांचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे ऑप्शन पण त्या हेतूने टाकलेत की तुम्ही त्याचा अभ्यास करा. त्यानंतर 10वा प्रश्न, आता हे झाले आपले बायोलॉजी रिलेटेड प्रश्न. त्यानंतर 10वा प्रश्न आहे गन मेटल हा प्रश्न आता अलॉयमध्ये येतो. अलॉयमध्ये आता 2021ला आपला एक प्रश्न पडलेला जर्मन सिल्वर भरपूर जणांना आला असेल नसेल, पण ह्याच्या पण ट्रिक्स आहेत. म्हणजे आता आम्ही लक्षात ठेवलं की गन मेटल म्हणजे कुझंटीन, CUZNTN कुझंटीन, आणि जर्मन सिल्वरला कुझनी, असे 2 वेगवेगळ्या प्रकारचे लक्षात ठेवू शकता. आता ह्या केमिस्ट्रीच्या पहिल्या टॉपिकमध्ये हे तुम्हाला सगळे अलॉय दिलेत. त्याचबरोबर ड्युरॅलिमिन आहे, जर्मन सिल्वर आहे, गन मेटल आहे, असे भरपूर तुम्हाला अलॉय दिलेत. हे तुम्ही अलॉयचा अभ्यास करा कारण की ह्याच्यावर हमखास प्रश्न येतो. त्यामुळे याचं उत्तर खूप सोपं आहे, एक कुझंटीन. आता क्रांतिक ऊर्जा म्हणजे क्रिटिकल एनर्जी. आता क्रिटिकल एनर्जी ही फिशनसाठी असते. तर ह्या ऑप्शननुसार तर बघू. आता हाही कसं आहे बघा, हा प्रश्न मला सांगतो तुम्हाला, हा प्रश्न डेफिनेशनसाठी, म्हणजे ह्या प्रश्न सरळ त्यांनी डेफिनेशन विचारले. अशा वेळेला सरळ तुम्ही ऑप्शन वाईज जायचं. क्रांतिक ऊर्जा म्हणजे केंद्रकाचे विखंडन होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, म्हणजे ही जे एक्सायटेशन असतं फिशन, म्हणजे केंद्रकाचं जे एक्सायटेशन असतं, जे फिशन होण्यासाठी जे एनर्जी एक्सायटेशन असतं त्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा असं म्हणायचं आहे. दुसरं, केंद्रीय विखंडनानंतर प्राप्त होणारी ऊर्जा. आता प्राप्त होणारी ऊर्जा ही एक फिक्स असू शकत नाही. प्राप्त होणारी ऊर्जा वरखाली म्हणजे एक त्या साच्यामध्ये असू शकत नाही प्राप्त होणारी ऊर्जा. आणि केंद्रीय संमिलनानंतर, आता क्रिटिकल एनर्जी ही संमिलनाची काही संबंध नसतो, संमिलनाचा म्हणजे फ्युजनशी काही संबंध नसतो. त्यामुळे हे उत्तर 1 आणि 2 मध्ये पाहिजे. त्यातल्या त्यात मगाशी तुम्हाला सांगितलं की जे काही तुम्हाला असं व्याख्याचं काही कळालं नाही तर जे लांब दिसणारं उत्तर किंवा पहिलं उत्तर अशा वेळेला तुम्ही घेऊन जायचं. हे जर तुम्हाला माहीत नसेल तर, पण अशा गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, केंद्रीय विखंडन होण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आहे, म्हणजेच मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड फॉर न्यूक्लिअर फिशन फॉर इट्स एक्सायटेशन, म्हणजे त्या एक्सायटेशनसाठी त्याची मिनिमम एनर्जी किती पाहिजे, ही म्हणजे क्रिटिकल एनर्जी. त्याला क्रिटिकल किंवा मी तर म्हणले थ्रेशोल्ड एनर्जी त्याला असंही म्हटलं जातं. त्याचबरोबर 12 प्रश्न. 12वा बघा, हा एक खूप फॅक्च्युअल आणि सिंपल प्रश्न आहे. म्हणजे सामान्य तापमानाला लोह, कोबाल्ट, निकेल नंतर चुंबकीय गुणधर्म दर्शवणारा 4था घटक कोणता. आता हा थोडासा करंट ओरिएंटेड प्रश्न आहे. 2018 साली म्हणजे 18पर्यंत हे 3च होते, फेरस, कोबाल्ट, निकेल, हेच रूम टेम्परेचरला तुमचे मॅग्नेटिक प्रॉपर्टी शो करत होते. आता त्यावेळी 2018 साली एक रिसर्च झाला आणि रुथेनियम RU हा 44 नंबरला आवर्तसारणीमध्ये असलेला एलिमेंट्स रुथेनियम, ह्याला त्यांनी रिसर्च करून प्रूव्ह केलं की हा सुद्धा रूम टेम्परेचरला मॅग्नेटिक प्रॉपर्टी म्हणजे चुंबकीय गुणधर्म दाखवतो. त्याचबरोबर हे बाकीचे ऑप्शन टाकण्यामागे पण एक थोडं
कारण आहे. कारण की प्लुटोनियम हा मेटल जरी असला तरी त्याच्यामध्ये एकही तो मॅग्नेटला सुद्धा चिकटत नाही. प्लुटोनियम ह्यावर सुद्धा भरपूर रिसर्च झाले की प्लुटोनियम हा मेटल असून मॅग्नेटला का चिकटत नाही. त्यामुळे हा टाकलाय. नेपच्युनियम ह्यांच्यामध्ये थोडे गुणधर्म आहेत पण ते रूम टेम्परेचरला नाहीत. आणि सिलिकॉन हा असाच ऑप्शन होता. त्यामुळे रुथेनियम हा फॅक्च्युअल आहे. हा तुम्ही प्रश्न लक्षात करून पाठ करून ठेवा. म्हणजे रुथेनियम हा फेरस, कोबाल्ट, निकल यांच्यानंतर चौथा हा घटक आहे की जो चुंबकीय गुणधर्म दर्शवतो. त्याचबरोबर आता हा 13वा प्रश्न हा आयोगाच्या धर्तीवर आहे. आपण आता 2000 मागल्या प्रिव्हियस क्विजला असेल बहुतेक 21ला पडलेला प्रश्न हिऱ्याबद्दल पडलेला की त्यांचं स्ट्रक्चर कुठलं. तर त्याच बेसिसवर आम्ही ग्राफाईटचा घेतला आहे. म्हणजे हा टॉपिक कुठला आला, कार्बनचे जे वर्ल्ड ऑफ कार्बन्स, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. यावर हमखास प्रश्न असतो कार्बनच्या वर्ल्डवर. आता हे जे आपण बघतोय ग्राफाईट, हिरा, त्यानंतर बकीबॉल, फुलेरिन्स आणि ग्राफिन हे त्याची कार्बनची अपरूप आहेत, ॲलोट्रॉप्स आहेत आणि त्याच्यावर हा प्रश्न पडतो. आता इथं बघताना मी तुम्हाला व्यवस्थित चांगलं दिलेलं आहे. ॲलोट्रॉप्स म्हणजे काय, एकच पदार्थ वेगवेगळ्या भौतिक स्वरूपात पण समान रासायनिक स्वरूपात असतं आणि यानुसार कार्बनची विविध ही अपरूप आहेत. पहिला आपण बघतो ह्यामध्ये हिरा म्हणजे डायमंड. हा कसा असतो, कठीण असतो, अधातू आहे पण कठीण आहे. हा स्फटिक पदार्थ आहे. प्रत्येक कार्बन अणू हा शेजारील 4 कार्बन अणूशी जोडलेला असतो. म्हणजेच कुठल्या बंधाने जोडलेला असतो, कोव्हॅलंट बंधाने. कोव्हॅलंट म्हणजे काय, आपण भागीदारी करून घेतो, इलेक्ट्रॉन भागीदारी करून घेतो. भागीदारी का हा धातू करत नाही, हिरा हा अधातू आहे. त्यामुळे हा कोव्हॅलंट बंधाने बंधित असतो. चतुष्कोनातील त्रिमितीय रचना. आता कधी कधी मराठीत हे वेगळं प्रिंटिंग, आता तो इश्यू झाला थोडा, मराठीत वेगळं होतं, इंग्लिशमध्ये थोडं वेगळं होतं. त्यामुळे दोन्ही मधील लक्षात ठेवा, टेट्राहायड्रल 3 डायमेन्शन हे हिऱ्याचं आहे. त्याचबरोबर आता दुसरं, आणि ह्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यात अधातू, ह्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. त्यामुळे हे विजेसाठी पूर्ण हे दुर्वाहक आहे. मुक्त इलेक्ट्रॉन नसतात, इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होतच नाही, त्यामुळे हे विजेसाठी दुर्वाहक आहे. त्यानंतर ग्राफाईट हा मऊ असतो. प्रत्येक कार्बन अणू हा इतर 3 कार्बोशिपी बंद केलेला असतो आणि ह्याची रचना ही प्रतलीय षटकोनी म्हणजे हेक्झागोनल प्लॅनर किंवा हेक्झागोनल लेयर्ड. आता ही असे 2 शब्द आले. हेक्झागोनल लेयर्ड पण तुम्हाला काही सर्च केल्यानंतर मिळतील, ग्राफाईट मिळेल. हेक्झागोनल प्लॅनर पण मिळेल, सर्च केल्यानंतर तुम्हाला ग्राफाईट मिळेल. त्यामुळे हे 2 शब्द आले तर बरोबर घ्या. प्रतलीय षटकोनी म्हणजे हेक्झागोनल प्लॅनर किंवा हेक्झागोनल लेयर्ड. त्याचबरोबर तिसरा आपण बघेल की फुलेरिन्स म्हणजेच बकीबॉल, ह्याला C60 असं म्हटलं जातं. त्याची रचना ही गोलाकार घुमट, म्हणजे आपण इथं कंसांमध्ये 3ऱ्या ऑप्शनला टाकले की सॉसर बॉल शेप, सॉसर किंवा फुटबॉल बॉल शेप. म्हणजे जे इथं म्हणले बघा, पंचकोनी आणि षटकोनी मांडणीने ह्याचे कार्बन एकमेकांशी जोडलेले असतात म्हणून त्यांना C60 असं म्हटलं जातं. ह्याचा उपयोग विसंवाहक म्हणजे इन्सुलेटर असं म्हणू शकतो केला जातो. जलशुद्धीकरणात उत्प्रेरक म्हणून केला जाऊ शकतो. कधी कधी हा लुब्रिकंट म्हणून पण वापरला जातो फुलेरिन्स. आणि हा प्रश्न पण एकदा येऊन गेलेला की फुलेरिन्स बकीबॉल काय नावाने ओळखतात, तर C60 ह्या नावाने ओळखलं जातं. आता त्याचबरोबर ग्राफिन हा ग्राफाईटसारखाच असतो, फक्त याचं 2 डायमेन्शनल असते. ग्राफाईट आपण 3 डायमेन्शनल, तर हा 2 डायमेन्शनल. ग्राफिन हा ग्राफाईटसारखाच असतो. आणि आपले जे आत्ताचे उपकरण आहेत LCD LED यामध्ये हा वाहक म्हणून कार्य केला जातो ग्राफिन. त्यानंतर 14वा प्रश्न बघतोय, प्रकाशाचे विकिरण हे कोणत्या परिणामाशी संबंधित आहे. आता या प्रश्नामध्ये थोडी चूक झाली आमच्याकडून. म्हणजे कायकांच्या पहिला ऑप्शन टिंडाल इफेक्ट असेल आणि 3रा ऑप्शन हा रमनचा इफेक्ट असेल. ही दोन्ही उत्तर आहेत. म्हणजे थोडं आमची थोडी ती करेक्शन समजून घ्या. आता कायकांकडे असे पण पेपर असतील की त्यात बोहर, 3रा ऑप्शन बोहर असेल. म्हणजे हे आम्ही नंतर प्रिंट केलेले पेपर आहेत, ते पहिल्या प्रिंटमध्ये असं झालेलं आहे. तर ह्याचं उत्तर ज्यांनी 1 आणि 3 हे दोन्ही दिले ते दोन्हींसाठी आहे. म्हणजे स्कॅटरिंग ऑफ लाईट, प्रकाशाचे विकिरीकरण, हे 3 घटनेशी हे 3 थिअरी आहेत, म्हणजे 3 इफेक्ट आहेत. एक म्हणजे हा पहिला टिंडाल इफेक्ट. म्हणजे समजा आपण 2 सोल्युशन घेतले, एकात पाणी घेतलं आणि एकात दूध घेतलं. टिंडाल इफेक्ट हा कशासाठी आहे, तर कोलायडल सोल्युशनसाठी आहे. इथं दिलं असेल बघा, टिंडाल प्रभाव म्हणजे कलील द्रावणामध्ये, म्हणजेच कोलायडल. तर दूध, शाई हे कोलायडल सोल्युशनचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे समजा एका फुल ग्लास ऑफ वॉटर, एक ग्लास आहे, त्यातून लाईट पास केली, तर त्यातून लाईट पास झालेली आपल्याला दिसत नाही. पण एका दुधाच्या किंवा शाईच्या बॉटलमधून भरलेली आपण लाईट पास केली तर त्यातून ते स्कॅटरिंग होतं. म्हणजे काय, जेवढे जास्त सूक्ष्म कण, त्या सूक्ष्म कणांमुळे त्यांचं स्कॅटरिंग होतं. हा झाला टिंडाल इफेक्ट. तसंच रमन्स इफेक्ट आहे. रमन्स इफेक्ट हा 3 स्टेजसाठी असतो, गॅसियस, लिक्विड आणि सॉलिड. त्याचबरोबर रेले स्कॅटरिंग हा आपल्याला इव्हिनिंगच्या वेळेला, आकाश हे सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळेला लालसर किंवा तिथं आकाश नारंगी कलरचं दिसतं. हा रेलेचा इफेक्ट आहे. म्हणजे हे स्कॅटरिंगचे 3 फेनॉमिन आहेत. जर 1 आणि 3 ह्या दोन्हीपैकी कोणी उत्तरलेलं असेल तर ते दोन्ही बरोबर जरा.
त्यानंतर अगदी शेवटचा प्रश्न, धातूच्या ठोकळ्यात तडे किंवा भेगा शोधण्यासाठी कोणत्या ध्वनीचा उपयोग केला जातो? आता हा ध्वनीसुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. फिजिक्समध्ये ध्वनीवर आणि प्रकाशवर हे हमखास प्रश्न असतात. त्याचबरोबर तुम्ही प्रेशर बघता, चुंबकीय गुणधर्म, इलेक्ट्रिसिटी, किरणोत्सर्गी पदार्थ, ह्यांच्यावर हे 100 हमखास प्रश्न असतात. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही जरा काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे. आता बघा, धातूच्या ठोकळ्यात तडे किंवा भेगा शोधण्यासाठी, तर तडे किंवा भेगा म्हणजे ह्या खूप मायन्यूट म्हणजे तुम्हाला ते मिस्टेक्स असतील किंवा एखाद्या उपकरणामध्ये या तडे किंवा भेगा शोधायचे, खूप मोठं उपकरण आहे आणि ते एका क्रिटिकल यूजसाठी वापरायचं आहे. आणि त्यात जर एखादी तुझी भेग असली तर ते पुढे जाऊन ते मोठ्या एक्सप्लोजनसाठी कारण होईल. अशा वेळेला ह्या साऊंडचा उपयोग केला जातो. म्हणजे ह्या कोणत्या साऊंडचा? तर अल्ट्रासॉनिक साऊंडचा. अल्ट्रासॉनिक साऊंड म्हणजे काय आलं तर त्यांची फ्रिक्वेन्सी ही 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त असते. तर 20,000 हर्ट्झ ही कोण निर्माण करू शकतं? तर आपण बघितलं की डॉल्फिन, वटवाघूळ, उंदीर हे अल्ट्रासॉनिक साऊंड निर्माण करू शकतात. तर कुत्रा हा ऐकू शकतो. तर ह्या अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग धातूच्या ठोक्यातील तडे किंवा भेगा हे ओळखण्यासाठी कसं करतात? ही फ्रिक्वेन्सी इतकी जास्त असते की तुमचे खूप सेन्सिटिव्ह असते, म्हणजे खूप इतकी जास्त असते की तुमचा एक जरी क्रॅक असला तो लहान, तर तो एकदम फ्लक्च्युएट तुमच्या ग्राफवर फ्लक्च्युएशन दर्शवतो. त्यामुळे जे मोठे मोठे उपकरणं केले जातात, खास करून ॲटॉमिक एनर्जीमध्ये तुमचे पाईप्स असतात, गॅस पाईप्स, त्यांचं लिकेज होऊन चालत नाही. मग त्यांचे लिकेज आहेत का, त्यात भेगा आहेत का, तडे आहेत का, हे शोधण्यासाठी त्यावेळी हे अशी अल्ट्रासॉनिक साऊंड उपयोगी आणला जातो. त्याचबरोबर आपल्या वैद्यकीय मेडिकल सायन्समध्ये आपण अल्ट्रासोनोग्राफी करतो. त्याचबरोबर किडनी स्टोन्सचा ब्रेकिंग करण्यासाठी अल्ट्रासॉनिक साऊंडचा वापर केला जातो. त्याच्या ECG, प्रेग्नन्सीमध्ये गर्भाची म्हणजे गर्भ असतो त्यामध्ये भ्रूणाची अवस्था कशी आहे वगैरे हे डिटेक्ट करण्यासाठी हे अल्ट्रासॉनिक साऊंडचा उपयोग केला जातो. त्यामुळे हा प्रश्न टाकलेला आहे. तर ऑप्शन नंबर 3 उत्तर आहे. त्याचबरोबर अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासॉनिक आणि ऑडिबल ध्वनी, तर हे फ्रिक्वेन्सीनुसारच आहेत. ऑडिबल म्हणजे 20 ते 20,000 हे आपली मानवी क्षमता आली कानाची. त्याचबरोबर 20पेक्षा कमी आली ती अवश्राव्य ध्वनी म्हणजेच इन्फ्रासॉनिक. वेल, हत्ती, गेंडा हे निर्माण करतात. तर म्हणजे आणि भूकंप आधी जमिनीच्या पृष्ठभागाची कंपनी होतात ना, त्यावेळी हा इन्फ्रासॉनिक साऊंड हा रेकॉर्ड केला जातो. म्हणजे हे साऊंड हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आणि ह्यावर प्रश्न जास्त करून तो साऊंडवर असतो. त्यामुळे हे 3 श्राव्यातीत, अवश्राव्य आणि श्राव्य ध्वनी, इन्फ्रासॉनिक, ऑडिबल साऊंड आणि अल्ट्रासॉनिक हे साऊंड हे तुम्ही चांगल्या प्रकारे करा. फ्रिक्वेन्सी बघा, कोण निर्माण करतं, कोणाला ऐकू शकता, कुठं उपयोग केला जातो हे साऊंडचं बघून ठेवा. प्रकाश झाले, आता प्रकाशावर कधी ह्युमन आयवर प्रश्न पडतो, तर ह्युमन आय करा. त्यामुळे फिजिक्समध्ये हे टॉपिक महत्त्वाचे आहेत. दाब, प्रेशर, साऊंड्स, त्यानंतर लाईट, किरणोत्सारी पदार्थ आणि चुंबकीय गुणधर्म असलेले आपला मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा तो टॉपिक्स. आणि केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचे जवळपास सर्व टॉपिक हे महत्त्वाचे आहेत. बस्के सरांच्या पुस्तकामध्ये दिलेले हे जवळपास सर्व टॉपिक हे महत्त्वाचे. म्हणजे तुम्ही तो क्रमच तसा आहे. तुम्ही द्रवापासून चालू केला तर त्या पद्धतीनेच तुम्ही शिकत जाताय पुढं. केमिस्ट्रीचा अभ्यास करताना अधूनमधून कुठलाही टॉपिक उचलून अभ्यास करू नका. सुरुवातीपासून चालू करा. जर सुरुवातीपासून चालू केलं तर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने समजेल. तर हे झालं या 15 बघणार आहोत. आता मी तर नाव सांगितलं मागाशी, सौरभ पिसाळ, तरी ठीक आहे. चला थोडंसं आपण जरासं फास्ट घेण्याचा प्रयत्न करू, कारण की बऱ्याच जणांना या ठिकाणी भूक लागली असेल, पोट महत्त्वाचं आहे. चला, भूगोलचा पहिला प्रश्न होता आपला, महाराष्ट्रात असे एकूण किती जिल्हे आहेत ज्याची सीमा 2 राज्यांना लागून आहे? तर ज्यावेळेस आपण महाराष्ट्राचा नकाशा अभ्यासतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपण अत्यंत बारकाईने बघितल्या पाहिजेत की कोणत्या जिल्ह्याची सीमा कुठल्या राज्याला लागते, कुठल्या केंद्रशासित प्रदेशाला लागते. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे 6. असे 6 जिल्हे आहेत ज्यांची सीमा कुठे लागते? 2 राज्यांना लागते. बघा, नंदुरबार आहे. नंदुरबार आपल्याला माहिती आहे वायव्य कोपऱ्यात आहे, ठीक आहे. नंदुरबारची कुठे लागते? गुजरात आणि मध्य प्रदेश. त्यानंतर धुळे त्याच्यातूनच वेगळा झालेला आहे ना, धुळे त्याच बाजूला लगेच गुजरात आणि मध्य प्रदेश. धुळ्या बाबतीत कन्फ्युजन होऊ शकतं. धुळे हा जिल्हा जो आहे ना त्याच्यावर नंदुरबार आहे या ठिकाणी, आणि धुळेचा जो वरची साईड आहे उत्तरेची ती तिकडं मध्य प्रदेशला आहे आणि एकदम नैऋत्येची बाजू ही गुजरातला लागलेली आहे. त्यामुळे कन्फ्युजन होऊ शकते की धुळे फक्त मध्य प्रदेशला लागतं. तर लक्षात ठेवा, धुळे हे दोन्ही राज्यांना लागतं, गुजरात आणि मध्य प्रदेश. त्यानंतर आपण महाराष्ट्राच्या ईशान्य कोपऱ्यात जर गेलो कोपऱ्यात तर काय आपल्याला गोंदिया दिसतं. गोंदिया मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या 2 राज्यांना गोंदियाची सीमा लागलेली आहे, ठीक आहे. नंतर गडचिरोली त्याच्या खालीच असा लंबगोल का असा मोठा भाग आहे गडचिरोली, ठीक आहे. गडचिरोली कुठं लागते?
तेलंगणा आणि छत्तीसगड या 2 राज्यांना. आंध्र प्रदेश नाही. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा मॅप नीट पाहून घ्या, कन्फ्युजन होऊ शकतं. आंध्र प्रदेशच्या वर तेलंगणा आहे आणि आंध्र प्रदेशचा कुठलाही भाग महाराष्ट्राला कुठंच चिटकत नाही, हे लक्षात घ्या. ह्या ठिकाणी गडचिरोली आहे, तेलंगणा आणि छत्तीसगड. ठीक आहे. नांदेड. आता नांदेड हा एक तुम्ही नीट बघून घ्या, नांदेडसुद्धा 2 राज्यांना लागतं. कुठं? कर्नाटक आणि तेलंगणा. एकदम शेवटचा मला वाटतं होते किनवट, हां सॉरी देगलूर जो तालुका आहे, तो देगलूर तालुका या दोन्ही ठिकाणी आहे. कुठे? तेलंगणा आणि कर्नाटक. ठीक आहे. आणि सिंधुदुर्ग आपल्याला माहिती आहे एकदम दक्षिणेकडच्या बाजूला आहे. कर्नाटक आणि गोवा या 2 राज्यांना सिंधुदुर्ग लागतं. 20 असे जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये जे बाजूच्या राज्यांबरोबर सीमा शेअर करतात आणि 16 जिल्हे असे आहेत की जे सीमा शेअर करत नाहीत. आपण वरून जर बघितलं कुठं? पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठीक आहे, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, खाली आलं गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ओके, हे असे झाले 20 जिल्हे. राहिलेले 16 बघा नंतर. ठीक आहे. तसेच आणि याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, नकाशामध्ये तुम्ही प्रत्येक विभागानुसार जर गेलात. आता पुढचा प्रश्न आहे, नेक्स्ट बघा प्रश्न 17वा प्रश्न. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा त्यांच्या तालुक्यांच्या संख्येनुसार चढता क्रम लावा. तालुक्याची संख्येनुसार चढता क्रम लावा आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार चढता किंवा उतरता क्रम लावा. प्रश्न सॉल्व करताना हे चढता क्रम याला तिथं लागलीच गोल करायचं. लक्षात येतं आपल्याला की आपल्याला चढता क्रम वारंवार बघायचं, नाहीतर 2 ऑप्शन असतात कन्फ्युजिंग. आपण उतरता क्रम लिहून येतो. बघा पहिलं काय, आपल्याला आता तालुके माहीत असणं गरजेचं आहे, कुठले किती आहेत. साधारणतः अभ्यास करताना आपण काय केलं पाहिजे की आपण ज्यावेळेस विभागानुसार ठेवतो असा एक पेन ठेवायचा. आता समजा हा असा इथून असा महाराष्ट्राचा मॅप आहे, असा समजून घ्या तुम्ही. ठीक आहे. या ठिकाणी औरंगाबाद आहे, या ठिकाणी नाशिक विभाग आहे, या ठिकाणी पुणे विभाग आहे, पुन्हा इकडं कोकण आहे हा आडवा, या ठिकाणी पुन्हा तुमचा झाला नागपूर आणि मध्ये झाला हा अमरावती विभाग. तर आता बघा औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आणि कोकण करताना काय करायचं, पेन घ्यायचा, इथं ठेवायचा सेंटरला, हा औरंगाबाद. आता काय करायचं आपल्याला, तालुक्याच्या क्रमानुसार लावायचं ना, औरंगाबाद, पुन्हा असं हळूच पलीकडे जायचं. हे बघा, हे नागपूर, पुन्हा इकडे यायचं पुणे, पुन्हा पलीकडे जायचं अमरावती, पुन्हा यायचं नाशिक आणि त्या बाजूला कोकण. असं जर तुम्ही पेनने 1-2दा केलं तर तुमच्या लक्षात राहील, हे विसरणार नाही, कधी विसरणार नाही. आलं बघा, औरंगाबाद 76, पुन्हा गेला नागपूर 64, पुन्हा आला इकडं पुण्याकडं 58, पुन्हा गेला अमरावतीला 54, पुन्हा आला नाशिक अमरावतीला 56, पुन्हा आला नाशिकला 54 आणि पुन्हा 47 हे ते 3 प्रशासकीय तालुके सोडून. ठीक आहे, कोकणातले. आणि तेच क्षेत्रफळानुसार तसंच करायचं. क्षेत्रफळानुसार बघा या ठिकाणी दिलेलं आहे, औरंगाबादला यायचं, पुन्हा वर नाशिकला जायचं, पुन्हा खाली यायचं पुण्याकडे, पुन्हा तिकडे नागपूरला जायचं, नागपूरहून अमरावती, अमरावतीहून कोकण. अशा प्रकारे तुम्ही जर पेनने लिहून चित्र रंगवलं तर तुमचं हे विसरणार नाही. तर हा प्रश्न सोपा आहे, हातातला मार्क जाणार नाही, तुमचा पण जाणार नाही, माझाही जाणार नाही. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न 18वा. हां, एकदम आवडता प्रश्न आहे. आयोग नेहमी प्रश्न या भागावर विचारतं, कोकणातल्या खाड्या आणि कोकणातल्या नद्या. आता हे इतकं मोठा कार्यक्रम आहे तिकडं की आपल्याला अक्षरशः डोक्याला असं मुंग्या येतात की एवढं कसं काय लक्षात ठेवायचं बाबा. तर आता बघा ह्यातला हे पर्याय क्रमांक 1 वसई, रोहा, राजापूर, बाणाकोट आणि जयगड हे त्याचं उत्तर आहे 1 क्रमांकाचं. आता काय, हे बघा हे वरचे 3 जे आहेत ना हे पालघरकडे आहेत, पालघर ठाण्याच्या एरियात. डहाणू, दातेवरी, वसई. आता मी तसंच लक्षात ठेवलं होतं, हे 3 डहाणू, दातेवरी, वसई. ठीक आहे. आता मुंबई म 3 मनोरी, मलाड, माहीम. आलं मुंबईतल्या खाड्या ओळीनं. ठीक आहे. आता पुन्हा खाली आले धरमतर, रोहा, राजापुरी, बाणाकोट आणि राजापुरी, बाणाकोट. आता ही झाले पधारो राजाबाबू रायगड में. ठीक आहे. ही जे लक्षात ठेवलं मी, रायगड, पधारो राजाबाबू रायगड में. ठीक आहे. रायगडमध्ये कुठले आहेत, पधारो धरमतर, रोहा, राजाबाबू राजाचं राजापुरी, बाबूचं बाणाकोट आणि रायगड में. ठीक आहे. हे अशा प्रकारे ठेवलं. आता बघा हे केळशी, दाभोळ, जयगड, भाट्टे, पूर्णागड आणि जैतापूर. आता हे झाले तुमचे रत्नागिरीतले. ठीक आहे. आता हे काय, आता आपण मी कसं लक्षात ठेवलं तर कळशी दाबून जय भट पूर्णाकडून जैताकडे गेला, असं लक्षात ठेवलं होतं मी. तुम्ही तसं लक्षात ठेवा, तुमची काय ट्रिक असेल तसं लक्षात ठेवा. कारण की अल्टिमेटली आपल्याला काय, एक प्रश्न 1 मार्क, म्हणजे एक प्रश्न 1 मार्क नाही, 1.25 मार्क. चुकला तर 0.25 जाते ना. 1.25 घ्यायचं आहे, पुढे जायचं. ठीक आहे. आणि पुन्हा विजयदुर्ग, आचरे, कलावली, कर्ली आणि तेरेकोल. हे अशा प्रकारे
ह्या कोकणातल्या खाड्या. तशाच नद्याचं पण आहे. नद्या पण तुम्ही लक्षात घ्या. पुढे एखादा प्रश्न आला तर मी सांगेनच, त्याची पण ट्रिक आहे. पातळ आंब्याची कुंडी आमच्या सरांनी सांगितली, अक्षय सरांनी. पातळ आंब्याची कुंडी काग सावित्री भारजांच्या जोग्यांना वशिष्ठीला द्यायला सांगितली, देवाला गडावरून का झाली मुचेला वाघाच्या देवाला गडावरून काली बघायला. हे सगळ्या कोकणातल्या नद्या आहेत. ते पण पुन्हा आपण एखादा प्रश्न आला तर ते आपण एक्सप्लेन करूयात. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या संदर्भातला आहे पुढचा प्रश्न. ठीक आहे. पुस्तकामध्ये क्लिअरली दिलेला आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प. जर तुम्ही मॅप डोळ्यासमोर ठेवून जर अभ्यास केलेला असेल तर तुमच्या लक्षात येईल की हा जर आपण असा महाराष्ट्राचा नकाशा बघितला तर या ठिकाणी अमरावती विभाग आहे. अमरावती विभागातल्या ते वरचे 2 कोपऱ्यात ज्या तालुके आहेत, ठीक आहे, तर ते चिखलदरा आणि धारणी तालुका आहे. तिथं मेळघाट व्याघ्र प्रकल्प वसलेला आहे. आणि चिखलदरा हाच तालुका अमरावती विभागातला सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे आणि दक्षिणेकडचा सगळ्यात तालुका आहे उंबरखेड यवतमाळमधला. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. प्रत्येक विभागातला सर्वात उत्तरेकडचा आणि सर्वात दक्षिणेकडचा तालुका कोणता हे तुम्ही पाठ करून ठेवा. ह्याच्यामधला अमरावती विभागामधला सर्वात उत्तरेकडचा तालुका आहे कुठला, हे चिखलदरा, आणि सगळ्यात दक्षिणेकडचा आहे उमरखेड. तसंच नागपूर विभागातला सगळ्यात उत्तरेकडचा तालुका आहे रामटेक, दक्षिणेकडचा आहे शिरोंचा गडचिरोलीमधला. औरंगाबादमध्ये वर आहे सायगाव, खाली आहे उमरगाव उस्मानाबादमधला. अशा प्रकारे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, बॉक्साईडच्या साठ्यासंदर्भात महाराष्ट्रातील वेगळा जिल्हा ओळखा. आता ऑप्शन्स बघा, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि वर्धा. वर्ध्याचं इकडे काय काम आहे का? अजिबात नाही. कारण की आपल्याला माहिती आहे बॉक्साईड म्हणलं का एक बॉक्स आहे. हा महाराष्ट्र असा आणि ह्या एक कोपऱ्याला कोकण आहे ना, कोकण, ह्या कोकणापासून हे इथं साताऱ्यापर्यंत हा एवढा एक बॉक्स आहे. हा सगळा बॉक्साईड आहे. बॉक्साईड जांभ्या खडकाच्या भागामध्ये आढळतो आणि हा पूर्ण एक असा कोकण, हे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि हा बॉक्स हे बघा आला सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या ठिकाणी बॉक्साईड सापडतं. हे आपण असं व्हिज्युअलाइज केलं ना आपल्या लक्षात राहतं. तसंच मॅंगनीजचं आहे. मॅंगनीजचे जे जिल्हे आहेत ते लक्षात ठेवा, भंगो, नासी, भंडारा, गोंदिया, नागपूर, सिंधुदुर्ग. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं. क्रोमाईट, भंगो, नासी, रत्न. तसंच हे आपण खनिजं लक्षात ठेवण्याचे असं वेगवेगळ्या प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. हे बॉक्साईडचा आपण बॉक्स केला, लक्षात आलं आपल्याला. सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे. वेगळा ऑप्शन कुठला आहे? वर्धा, पर्याय क्रमांक 4. आणि बॉक्साईडचे साठे कुठं सापडतात बघा, उष्ण व दमट हवामानाच्या प्रदेशात सापडतात, जांबा खडकाच्या प्रदेशात सापडतात. जांबा खडकाच्या प्रदेशात सापडतात एवढं जरी आपल्या लक्षात क्लिक झालं तरी आपल्याला उत्तर भेटलं. ठीक आहे. आणि उत्पादनामध्ये बघा, भारताचा जगात 5वा क्रमांक आहे बॉक्साईडमध्ये आणि महाराष्ट्र हा भारतात 4था क्रमांक आहे. ठीक आहे. आता पुढे प्रश्न क्रमांक 21, अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक लोकसंख्येचा पहिला जिल्हा कोणता? ठीक आहे. SC ST ही फेवरेट थीम आहे, त्याच्यावर तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं. आता बघा, अनुसूचित जमाती आपल्याला माहिती आहे, कलम 341 मध्ये राष्ट्रपतीच्या आदेशानुसार काही जातींना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती घोषित करता येईल. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये बघा STची लोकसंख्या किती आहे? साधारणतः 8,57,000च्या आसपास लोकसंख्या आहे आणि टोटल किती झालं त्याचं? 8.85%. एकूण लोकसंख्येच्या 8.85% ही STची लोकसंख्या आहे. ST शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जमाती. अनुसूचित जाती आणि जमाती नीट लक्षात घ्या, ते कन्फ्यूज होऊ शकतं पेपरमध्ये. कंसात वाटलं तर इंग्लिशमधलं वाचा, लक्षात येईल. ठीक आहे. पहिले 5 बघा जिल्हे कुठले आहेत? नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे आणि जळगाव. हे बघा, हे नंदुरबार, पालघर, धुळे, जळगाव आलं का? हे नाशिक, हे सगळं नाशिक विभाग दिसतोय मला लक्षात ठेवताना. आलं का लक्षात? नाशिक विभाग आहे. नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे आणि जळगाव. हा पालघर सोडा. ठीक आहे. हे थोडंसं व्हिज्युअलाइज केलं ना आपल्याला लक्षात येते. ही STचे लोकसंख्येचे पहिले 5. आता शेवटचे 5, सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, मुंबई शहर आणि सातारा. आता हे तुम्ही लोकसंख्या आणि हे जनगणना जे आहे, साक्षरता झालं, घनता झालं, पुन्हा हे STची लोकसंख्या झालं, SCची लोकसंख्या झालं, हे तुम्हाला आता कशा प्रकारे तुम्ही वैयक्तिक ट्रिक्स करतात त्याच्यावर ते इम्पॉर्टंट आहे. एक प्रश्न फिक्स येतो 15 पैकी भूगोलामध्ये, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आता उत्तर आहे नाशिक, पर्याय क्रमांक 2. 22वा प्रश्न बघा. 22वा प्रश्न काय? पूर्व विभागात. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे बघा. पूर्व विभागात अतिशय जुन्या ग्रॅनाइट व नीस खडकावर विदरणाची क्रिया होऊन कोणत्या प्रकारची मृदा तयार होते? ह्या प्रश्नामध्येच एक प्रश्न तयार होऊ शकतो. हे तुम्ही बघा, वाचल्यानंतर तुम्हाला कळेल. हा उलटा पण प्रश्न, तांबडी मृदा कशा प्रकारे तयार होते नाही का? ते आपल्याला बेसाल्टचा भाग कसं भ्रंशमूलक उद्रेकाने तयार झाला असा प्रश्न विचारलेला. तशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला 4 देऊ शकतात. त्यात हे येऊ शकतं विदरणाची क्रिया घडून हा प्रकारे तयार होऊ शकतो. तर याचं उत्तर आहे तांबडी मृदा. तांबडी मृदा जे आहे कुठे गेलं? हां, तांबडी मृदा जे आहे पर्याय क्रमांक 3, हे विदरणाची क्रिया घडून तयार होते. आता बघा कुठे कुठे सापडते तांबडी मृदा? सह्याद्री पर्वताचा भाग,
पर्वतमय भाग, उत्तरेचा पर्वतमय उत्तर सह्याद्रीमध्ये, उत्तर कोकणाचा भाग, ठीक आहे. विदर्भाच्या पूर्व भागात आणि वर्धा वैनगंगेच्या खोऱ्यामध्ये. आणि याच्यामध्ये जे असतं ना आयर्न परऑक्साईड, याच्यामुळे याला लाल रंग प्राप्त होतो, ठीक आहे. आयर्न ऑक्साईड नाही, आयर्न परऑक्साईडमुळे याला लाल रंग प्राप्त होतो तांबड्या मृदेला, ठीक आहे. आता मृदा म्हणजे कसं, मृदा आपल्याला ते माहिती आहे, मृदेच्या प्रमाणानुसार क्रम लावा असा पण प्रश्न येऊ शकतो भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. तर आपलं कसं भारतामध्ये जर आता आमच्या सरांनी ट्रिक सांगितलेली आहे, गा कांता पंजावारला वाघाने, ठीक आहे. हे काय झालं तुमचे, गाळाची तांबडी पर्वतीय, गाळाची, कांता म्हणजे काळी, ता म्हणजे तांबडी, पंजाब पर्वतीय, मारला वाघाने, वाळवंटी शेवटला, ठीक आहे. अशा प्रकारे देशातलं मृदेचं हे आहे की जास्त आणि जास्त प्रमाणातून कमी प्रमाणाकडे. महाराष्ट्रामध्ये पण तसंच आहे. कांता नावाची कोण असेल तर वाईट वाटून घेऊ नका. कांता गप वांज कुठली, अशा प्रकारे आम्ही लक्षात ठेवलेलं आहे. कांता काळी, ता तांबडी, गप गाळाची, पर्वतीय, वांज, व म्हणजे वाळवंटी, ठीक आहे. आणि कुठली हे शब्द असं पुढे जोडले. अशा प्रकारे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवता येऊ शकतं आणि याचे प्रश्न आपल्याला सुटू शकतात, ठीक आहे. हा झाला 23वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 24. गोसेखुर्द जलप्रकल्प कोणत्या नदीवर आहे? आता हे जलप्रकल्प कुठल्या नदीवर आहे, कुठल्या जिल्ह्यात आहे? आता हा गोसेखुर्द तिकडे येते भंडाऱ्यात, कोपऱ्यात, महाराष्ट्राचा आहे. हा महाराष्ट्र आहे, आपण नेहमीप्रमाणे आता महाराष्ट्र या इकडे कोपऱ्यात येतं, भंडाऱ्यामध्ये गोसेखुर्द धरण येतं, ठीक आहे. आता बघा हे धरण बघा, आणि धरणाचे जलाशयाचे नाव हे पण जोड्या लावायला येऊ शकतं. आता राज्यसेवेला मागं तीन पेर दिले होते, ABC अशा जोड्या लावायच्या होत्या, असे जोड्या लावायचे, तसे पर्याय दिलेले होते, ठीक आहे. मागच्या वेळेस एका पेपरमध्ये आलं होतं. तर आता हे बघा, गोदावरी नदीवर विष्णुपुरी नांदेड येथे शंकरसागर आहे, ठीक आहे. पुन्हा वैतरणा आली इकडे कोकणात वरच्या बाजूला, वैतरणीवर मोडक सागर आहे. ताप्ती ही नदी आहे, तापी नदीची उपनदी आहे. तापी नदीच्या उपनदीवर हातनूर या ठिकाणी हातनूर हे धरण आहे आणि त्याचं नाव आहे मुक्ताई सागर, ठीक आहे. तसेच मुळा पुण्यातला, हे सगळं पुण्यातला कार्यक्रम आहे. मुळा, ठीक आहे. मुळशी संत ज्ञानेश्वर सागर. आता ही भीमा, उजनी शंकरसागर आपल्या इकडे जाताना लागतं बघा, जे कोणी तिकडे राहतात आमच्या तिकडे मराठवाड्याकडे, ते तिकडे रस्त्यात लागतं हे, ठीक आहे. कुकडी माणिकडोह शहाजी सागर, हे पण महत्त्वाचं नाव लक्षात ठेवा. कुकडी नदीवर रांजण खळगे आहेत, निगोज जवळ पारनेर तालुक्यामध्ये. हा प्रश्न राज्यसेवेला आलेला आहे, हा पण लक्षात ठेवा. कोयना नदी बघा, कोयना शिवाजी सागर, ठीक आहे. वैनगंगा हाच प्रश्न आहे आपला. वैनगंगा नदीवर गोसेखुर्द हे धरण आहे, इंदिरा सागर भंडाऱ्यामध्ये येते. आता बघा हा राधानगरी धरण. माणसं कन्फ्यूज होतात, बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात, मी सुद्धा कन्फ्यूज होतो, अजून पण होतो. इथं लिहिले म्हणून मी वाचून दाखवले खरं, ठीक आहे. कोल्हापूरमध्ये आहे बघा, हे राधानगरी धरण आहे आणि त्याला लक्ष्मी सागर नाव आहे आणि नदी भोगवती आहे बरं का, हे लक्षात ठेवा. भोगवती नदीवर राधानगरी धरण आहे, हे कन्फ्यूज होतं बऱ्याचदा, ठीक आहे. आंबी नदी हे पुन्हा पुण्यातलं आलं, हे आंबी, पानशेत सगळ्याचे फेवरेट आहे आपल्याला, ठीक आहे. पानशेत डॅम आणि तानाजी सागर नाव आहे त्या पानशेतचं, ठीक आहे. पुन्हा मोसी नदी इथे पुण्यातच आहे, वरसगाव या ठिकाणी धरण आहे. वीरबाजी पासलकर, ठीक आहे. तानाजी, वीरबाजी, यसाजी कंक हे सगळे शिवरायांचे मावळे आहेत, ते ठीक आहे, ते तिथं आले, ठीक आहे. वेळवंडीवर भाटगर यसाजी कंक नाव आहे. हे एक्सप्लेनेशन येईल, पुन्हा बघून घ्या, ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा प्रश्न काय, खालील नद्यांपैकी पैनगंगा नदीस उजव्या किनाऱ्याने मिळणारी नदी कोठली? नदी प्रणाली हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे, तो पाठच पाहिजे, तो आपण बघितलाच पाहिजे, ठीक आहे. आता ह्या नदीला एकच उजवीकडून येते, कयाधू नदी बघा. पैनगंगा नदी गोदावरीच्या खोऱ्यात येते, ते कयाधू नदी त्याला एकमेव उजवीकडून भेटते. बाकीच्या नद्या कुठल्या आहेत, हा काय येतं, पूस, खुनी, वाघाडी, अडाण, आरणा, हे अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं. हे इकडं जशी पैनगंगा नदीला उजव्या तीरानं एकच नदी मिळते, कयाधू नदी, तसेच कृष्णा नदीला डाव्या तीरावरून एकच भेटते, येरळा नदी, ठीक आहे. आणि कृष्णा आणि ती येरळा नदी ब्रह्मनाळ या ठिकाणी कृष्णाला भेटते, ठीक आहे. तशा प्रकारे आपण लक्षात ठेवतो. आणि हे 495 किलोमीटर याची लांबी आहे. अजिंठा टेकडीच्या आग्नेय उतारावर याचा उगम होतो, ठीक आहे. आपण नद्याच्या लांबीनुसारचे क्रम ते पण आहेत, ते आपण पुन्हा पुढच्या ह्याच्यात बघूयात. प्रश्न क्रमांक 26 बघा, काय 26 प्रश्न, महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर कोणत्या प्रकारचे हवामान असते? आता बघा, हे हवामान कोणत्या प्रकारचे असते आपल्याला सहज लक्षात येऊ शकतं. कोकणामध्ये कसं समप्रकारचं वातावरण असतं, ठीक आहे. आणि घाटमाथ्यावर आर्द्र व थंड वातावरण असतं. आणि विदर्भात माहिती आहे एक्स्ट्रीम उन्हाळा असतो, एक्स्ट्रीम हिवाळा असतो, अतिशय प्रचंड उकाडा, अतिशय प्रचंड हिवाळा, आणि पाऊसही जास्त पडतो, ठीक आहे. मग अशा आपण बघितलं तांबडी माती तिकडे सापडते, तांबडी मृदा, त्याच्यामध्ये तिकडं हे घेतात, भात घेतात का, तिकडे पावसाचं प्रमाण जास्त आहे विदर्भामध्ये म्हणून, ठीक आहे. चला आता पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 28. खालील राज्यापैकी बांगलादेशाला सीमा लागून असलेले राज्य कोणते? आता बघा,
बांगलादेशची सीमा, आता हे 7 सिस्टर्स जे आहेत ना, हे एकदम इम्पॉर्टंट फेवरेट थीम आहे. आता हा झाला भारताचा नकाशा, अशा प्रकारे आला. हे 7 सिस्टर्स, हे खाली इकडे निमुळतं टोक, इकडे गुजरात. ठीक आहे. आता ह्या 7 सिस्टर्समध्ये काय कार्यक्रम आहे तर इथं बघायचं. आपल्या बघितलं आता बांगलादेश, हा इथं बांगलादेश आहे अशा प्रकारे. इथं वर असा मेघालय आहे, मेघालयच्या वर आसाम आहे, आसाम. ठीक आहे. मेघालयच्या वर आसाम आहे. आसामला काय, आसामला अरुणची टोपी. वर लागला अरुणाचल प्रदेश, आसामला अरुणची टोपी. अरुणच्या टोपीत नाग घुसला. कुणी बघितला? नागालँडच्या खाली काय, मेघालय. नागालँडच्या खाली काय, मेघालय. मेघानं नाग बघितला आणि कुणाला सांगितलं खाली, रामाला सांगितलं, मिझोराम. आणि रामानं कुठं, त्रिपुरात नेऊन पुरला. अशा प्रकारे लक्षात ठेवा. हे ओळीनं हे 7 सिस्टर्स विसरू शकत नाहीत. आणि हे बांगलादेशला कुठले लागलेले आहेत बघा, पश्चिम बंगाल आहे, आसाम आहे, मेघालय आहे, मिझोराम, त्रिपुरा. सिक्कीम नाही, सिक्कीम कन्फ्यूज करू शकतो. चिकन नेक कॉरिडॉर आहे त्या ठिकाणी आणि ते पश्चिम बंगालला सिक्कीम लागतं. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, खालील राज्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा. आपल्याला सगळ्यात माहीत आहे. आता राज्य कुठले, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, हे सगळ्यांना आजपर्यंत आपण वाचतच आलेलं. आणि शेवटचा हा फेवरेट प्रश्न आहे सगळ्यांचा की जोड्या लावा. धबधबा आहे आणि त्याचा जोड्या लावायच्या. ठीक आहे. बघा, गोदावरी नदीवर कुठला धबधबा आहे, सोमेश्वर. ह्याचं उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1, गोदावरी नदीवर सोमेश्वर धबधबा आहे. हा बघा, शरावती नदीवर जोग धबधबा राज्यसेवेला मागच्या ह्याच्यात विचारला होता. ठीक आहे. हे चुकायचं नाही आहे. हे महत्त्वाचे धबधबे आहेत. गोदावरी नदीवर सोमेश्वर धबधबा आहे, कावेरी नदीवर शिवसमुद्रम आहे, शरावती नदीवर जोग धबधबा आहे, वेण्णा नदीवर लिंगमाळा धबधबा आहे, प्रवरा रंधा. ठीक आहे. पुन्हा बघा, हे अहमदनगर, पैनगंगा बघा, हे सहस्रकुंड धबधबा आहे. आणि नर्मदेवर कुठला आहे, यन्ना आणि दुहादार. अशा प्रकारे आपले हे 15 प्रश्न झालेत. होप सगळ्यांना कळलं असेल. काही डाऊट्स आहेत का झालेल्या प्रश्नात? नसावेत, मी तेवढा न्याय दिला आहे. ठीक आहे, असं मला वाटतं.